नमस्कार मित्रांनो. तुम्हाला काय वाटतंय, की मला भरपूर काय करायचं आहे, पण मला माझे मित्रमंडळी साथ देत नाहीत, समाज साथ देत नाही, पाहुणेरावळे साथ देत नाहीत. मला भरपूर काय करायचं आहे, पण सगळ्यांची इच्छा असते मित्रांनो साथ द्यायची. पण तुमच्या विचारावरती अवलंबून आहे, की तुम्हाला काय करायचं आहे आणि काय नाही. कारण की तुम्ही जर घरात बसून जर नुसतं मला लाख लागतात, मला 2 लाख लागतात, मला 50,000 लागतात, मला हे धंदे करायचे, ते करायचं. मित्रांनो असं जमत नाही. तुम्हाला बाहेर पडायला लागणार. कारण की मला तर कुणी रुपयाचा सपोर्ट केला नाही मित्रांनो. मी अक्षरशः एवढं कर्ज झालं होतं माझ्यावर, एवढं कर्ज झालं होतं, गाव सोडलं मी. 3 वेळेस गाव सोडलं कर्जामुळे मित्रांनो. 3 वेळेस पुण्यात आलो, कर्ज फेडून परत गेलो, परत कर्ज झालं, परत गावाकडे गेलो, परत कर्ज झालं. मला बी सपोर्ट करणारे होते, पण थोडासा कुठं ना कुठं काही ना काही अडचणी बिझनेसमध्ये छोटे-छोटे धंदा-पाणी करायचा पहिल्यापासून नाद ते छंद. त्यामुळं अडकत-अडकत 13 वर्ष मित्रांनो ह्या संघर्षात मी 13 वर्ष हा संघर्ष काढला आहे. आणि तुम्हाला सांगतो तुमची करायची इच्छा पाहिजे, की मी करू शकतो मनातनं आणि मी करणार. काय होऊ द्या. जे लोकं तुम्हाला वाटतं ना मला साथ देत नाहीत, मला सपोर्ट देत नाहीत, ती सपोर्ट देणार, साथ देणार. पण ती तेवढी तुमच्याकडं क्वालिटी पाहिजे, की तुम्ही काय तर करताय. त्यांना तेवढं दिसलं पाहिजे, हे काय तर करतोय बाबा, ह्याला काय तर करायची इच्छा आहे. न मागता लोकं तुम्हाला कुठलीही मदत करणार मित्रांनो, पण तुमची ताकद पाहिजे ती. आता घमंड आणि इगो काय तर करायचं ना तुम्हाला, इगो आणि घमंड अजिबात चालत नाही मित्रांनो. तर मी लास्ट वेळेस ज्यावेळेस माझं गाव अकलूज सोडलं ना मित्रांनो, आमच्यापाशी ₹1400 होते. मी, माझी बायको, 2 मुलं आणि माझ्याकडे बारकी टमटम गाडी होती मित्रांनो. अक्षरशः आम्ही त्या टमटममध्ये पसारा भरून आम्ही इकडं आलो. पण किती लोकं नावं ठेवत होते, पळून गेला, गाव सोडला, गाव सोडून पळून गेला, कर्ज झाल्यामुळे गेला. पण मी आणि माझी बायको स्वाती, आमच्या डोक्यात एवढं टार्गेट होतं, काय काय लागेल ते काम करायचं, किती कष्ट करायचं, कोणाचा रुपया ठेवायचा नाही. मित्रांनो आज आम्ही सगळ्या लोकांचं तिसऱ्या वेळेचं कर्ज आमच्यावर झालेलं. सगळ्या लोकांचं निम्या रातच्याला घरी जाऊन पैसे दिलेत मित्रांनो आणि कुणाचे पैसे ठेवले नाही ती. आणि दमादमानी त्यांना रिक्वेस्ट करून दमादमानी विनंतीनं कसं पाहिजे तसं बाबा तुम्हाला 20,000 नाही आम्ही 5,000, 2,000, 3,000 त्यांना रातोरात घरी नेऊन दिलेत मित्रांनो. सगळ्याला पैसे पोच केले ती आणि कर्ज फेडायची आमची इच्छा होती. त्यामुळे आमचं कर्ज फेडलं. तर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो पहिल्यांदा मी गाव सोडलं होतं ना, तर मी काकडे विकत होतो. काकड्या रेल्वेमध्ये कुरोडवाडी, पुणे स्टेशन ते कुरोडवाडी काकडे विकायचो. फक्त ₹150 होते माझ्याकडं. तर एका मित्रानं मला आयडिया दिली. आता ₹150त काय करू शकतो? पण मी न तिकीट करता रेल्वेनं आलो कुठं पुण्याला. गोल तिकीट येऊन एक ₹150ची मला बॅग भेटली होती. तर माझ्याकडे चटणी मीठ घ्यायला पैसे नव्हते त्या काकड्यावर टाकायला. तरी हार मानली नाही. तर मित्रानं तेवढ्या वस्तू मला घेऊन दिल्या. म्हणलं तू मला एवढ्या वस्तू घेऊन दे. माझ्याकडे काकड्यापुरतं पैसे आहेत. तर मी कुरोडवाडी ते पुणे, कुरोडवाडी ते पुणे असं करून आहे ना 15-16 हजार रुपये साठवलं मित्रांनो. तिथनं परत घरी पाठवून दिलं. घरच्यांनाही माहीत नव्हतं. काय काय दिवस काढले मित्रांनो. संघर्ष महत्त्वाचा आहे आणि आपला निर्णय आणि ठामपणा लय महत्त्वाचा आहे मित्रांनो. आणि काय काय तरुण पिढीचं मी बघतो बरं का, मला हे साथ देत नाही, हे असं होतं, माझ्याकडे पैसे नाहीत. तर असले विचार करू नका तुम्ही. बाहेर पडा, डोकं लावा, इमानदारीने कष्ट करा. तुम्ही 5, 6, 4 महिने काम करा 10-12 हजारावर. काही मरत नाही, अडचण नाही, प्रॉब्लेम नाही. तिथनं तुम्हाला मार्गदर्शन देणारे लोक भेटणार. असे मित्र करायचे कधी पण मित्रांनो, की वयस्कर आणि अनुभवी मित्र. माझे सगळे वयस्कर आणि अनुभवी मित्र आहेत ते. माझ्या वडिलाच्या वयाचे माझे मित्र आहेत मित्रांनो. त्यांच्यासोबत उठणं, बसणं, ती काय करते ती कुणाला कसं पैसे द्यायला लागतात, कुणाला पण धंद्यापाण्यात इमानदार राहायला लागतं मित्र. आणि आम्ही लास्ट टायमिंग पुण्याला आलो मित्रांनो, त्यावेळेस आमच्यापाशी ₹1400 होते. आम्हाला काय करायचं माहीत नव्हतं. मला कुणी मदत केली, मला मार्गदर्शन दिले मित्रांनो. आणि मला कुणी ना कुणी सांगितलंय, की असा विषय असा कर. तर आम्ही भाजी मंडईचा धंदा केला मी स्टार्टिंग चालू. इमानदारीने केला मित्रांनो. कुठं फ्रॉड नाही, कोणाला फसवलं नाही, कुठलं रात दिवस कष्ट करून जेवण नव्हतं मित्रांनो भेटत मला. तर गोल टेकडीला जायचो, आठवडे बाजार करायचो. एकदम इमानदारीनं धंदा करायचा मित्रांनो. आणि एवढं हालत काढून मित्रांनो आहे ना, तिसऱ्या वेळेस का होईना देवानं आम्हाला सक्सेस दिलं, आशीर्वाद दिला. इमानदारी राहायचं, इमानदारीने धंदा करायचं. फक्त हे डोक्यातनं काढून टाकायचं, की मला कोण सपोर्ट करत नाही आणि मला कोण मदत करत नाही आणि मी कसं करून, मी काय करून, काय गरज नाही ह्याची त्याची. तुमचे विचार स्ट्रॉंग पाहिजे. तुमचे विचार स्ट्रॉंग असलं ना, अख्खा समाज तुम्हाला मदत करेल. अख्खी
घरवाले तुम्हाला मदत करणार, मित्रमंडळी तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचल, की तुमची करण्याची भूमिका पाहिजे तेवढी मित्रांनो. नाही तर 10, 11, 12 वाजेपर्यंत घरात झोपायचं, 2-2 वाजेपर्यंत जागायचं आणि स्टेटस ठेवायचा, मी एक दिवस हे स्वप्न पूर्ण करेन. ते अशानं होतच नाही मित्रांनो. तुम्हाला स्वतः फटाच उतरायला लागेल, त्याशिवाय तुम्ही कुस्ती जिंकणार नाही आणि जिंकू शकतच नाही, ही गॅरंटी आहे माझी मित्रांनो.